आणि लिक्विड मध्ये कसं आहे, थोडे मोलिक्युल जरा दूर दूर आहेत, म्हणजे दोघांच्या मध्ये इंटरमोलिक्युलर स्पेस म्हणतात त्याला. काय म्हणतात? इंटरमोलिक्युलर जो स्पेस आहे तो कसा आहे, थोडा ग्रेटर आहे. आणि याच्यामध्ये तो इंटरमोलिक्युलर स्पेस आणि ग्रेटर आहे. मग तो हायेस्ट इंटरमोलिक्युलर स्पेस जर असेल तर ऍक्च्युली तो गॅस असतो, थोडा कमी असेल तर तो लिक्विड असतो, आणि खूपच कॉम्पॅक्ट असतील तर ते सॉलिड असतं. मग हे आपण बेसिक 7th 8th मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. आता इथून थोडं पुढे जाऊ आपण. आता यामध्ये कसं असतं, एखाद सॉलिड आहे समजा, आपण त्याला कॉम्प्रेस करू शकतो किंवा गोष्टींना दाबू वगैरे शकतो, कारण त्याच्या काय लिक्विड कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सपांड होऊ शकतं आपल्याला, कारण इंटरमोलिक्युलर स्पेस असतो तो त्याची जागा घेत असतो. आता इथं हा एक कॉन्सेप्ट आहे स्ट्रेस नावाचा. स्ट्रेस माहिती का तुम्हाला काय असतो? स्ट्रेस माहिती काय असतो? ताण येणं किंवा म्हणजे समजा असा फोर्स पडणं, ज्याला ताणच म्हणतात त्याला मराठीमध्ये. आता स्ट्रेस म्हणजे काय ते समजून घ्या, एकदा स्ट्रेस क्लिअर करून घेतो. स्ट्रेस म्हणजे काय असतो? फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. आता हा ऍक्च्युली रिस्टोरिंग फोर्स असतो. हा प्रेशरचा आहे, पण तो रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त फोर्स पर युनिट एरिया असतो. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? प्रेशर हा शब्द कधी वापरतात? अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. कळलं का? हा फरक आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर फोर्स अप्लाय केला, त्याला कन्सिडर करताय विथ रिस्पेक्टिव्ह एरिया, तर तुम्हाला काय बिल्ड होईल? प्रेशर बिल्ड होईल. तिथं प्रेशर क्रिएट होत असतं. आणि जर तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोरिंग म्हणजे काय? रिस्टोरिंग म्हणजे काय? समजा स्प्रिंग आहे, ठीक आहे, एक स्प्रिंग आहे सपोज, हा याच्यावरती तुम्ही काय एक फोर्स अप्लाय केलेला आहे इकडनं, ठीक आहे. आता फोर्स अप्लाय केल्यानंतर हा स्प्रिंग काय होईल? मध्ये कॉम्प्रेस होईल ना. किती फोर्स अप्लाय केला तुम्ही? एफ फोर्स अप्लाय केला, तर याला अप्लाइड फोर्स म्हणतात. कुठला फोर्स आहे? अप्लाइड फोर्स. आणि हा मध्ये कॉम्प्रेस होऊन जाईल, मग काही वेळानंतर काय होईल? असा कॉम्प्रेस होऊन जाईल, ठीक आहे, इथपर्यंत. म्हणजे एवढं काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, तो एवढा डिस्प्लेस झाला पुढे. मग डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर आता मला सांगा, इथं जर तुम्ही त्याला रिलीज केला, तर हा स्प्रिंग इथल्या इथंच थांबेल का? काय करेल तो? बाउन्स बॅक करेल ना. मग तो बाउन्स बॅक करतो म्हणजे त्याच्यात कुठला तरी फोर्स असला पाहिजे. तुम्ही फोर्स आता तुमचा लावलेला काढून टाकलाय, बरोबर ना. मग तो त्याचा कसं काय येईल? त्याच्यात कोणतरी फोर्स असेल म्हणून तर येईल ना तो. मग तेव्हा जो फोर्स असतो, या फोर्समुळे त्याच्यामध्ये एक फोर्स स्टोअर झालेला असतो, त्याला स्टोअरिंग फोर्स म्हणतात. ठीक आहे, स्टोअर झालेला असतो. आणि तो फोर्स जेव्हा तुम्ही हा रिलीज करतात, म्हणजे हा रिमूव्ह करतात, तेव्हा तो फोर्स स्टोअर झालेला रिस्टोअर होतो. कळलं का? रिस्टोअरचा अर्थ काय? तो पुन्हा बाउन्स बॅक करतो मग, आणि मग त्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. कळला मॅटर तुम्हाला? मग रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया जेव्हा येतो, तेव्हा स्ट्रेस तयार होतो. रिस्टोरिंग फोर्स जो असतो इथला, म्हणजे फोर्सच पण रिस्टोरिंग फोर्स, त्याला डिवाइड बाय एरिया की स्ट्रेस म्हणायचं, आणि अप्लाय केलेला फोर्स डिवाइड बाय एरिया केला की प्रेशर म्हणायचं. कळलं? तर कोण कधी म्हणायचा हा महत्वाचा पॉईंट आहे. फोर्स अपॉन एरिया दोघांचे फॉर्म्युले आहेत, पण कुठला फोर्स हा मॅटर करतो. ठीक आहे. स्ट्रेस हा कॉन्सेप्ट आपण पुन्हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये बघणारच आहेत व्यवस्थित. सध्याला टेम्पररी इकडे लक्ष द्या. आता बघा, याच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी नावाची एक कॉन्सेप्ट आहे. सर्वात जास्त कॉम्प्रेसिबिलिटी कोणाची असते? तर कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? कॉम्प्रेस होण्याची अबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी कंबाईन वर्ड आहे तो. कॉम्प्रेस होण्याची अबिलिटी म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी. मग आता कोण सर्वात जास्त कॉम्प्रेस होईल? लिक्विड का गॅस का सॉलिड? गॅस, कारण त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर स्पेस कसं आहे? जास्त आहे, मग त्याची कॉम्प्रेस होण्याची अबिलिटी पण जास्त असते. कळलं? याला तुम्ही कॉम्प्रेस करू शकता. म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी सध्याला. आता याच्या पुढे मी कॉम्प्रेसिबिलिटी हा शब्द वापरला की लक्षात ठेवायचं, कॉम्प्रेस होण्याच्या अबिलिटीला मी कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो. आणि कॉम्प्रेसिबिलिटी ही ऍक्च्युली गॅसियस सबस्टन्सची जास्त असते रादर दॅन सॉलिड अँड लिक्विड. मिडल जे कॉम्प्रेसिबिलिटी येते ते लिक्विडची आहे. आता तुम्हाला या 3 गोष्टी असतात बघा, फिजिकल क्वांटिटीज येतात 3: प्रेशर, स्ट्रेस वगैरे. प्रेशर म्हणजे काय असतं? आताच सांगितलं मी, फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे तुम्ही किती फोर्स लावताय किती एरियावरती, त्याला तुम्ही काय म्हणणार? प्रेशर बिल्ड झालं म्हणणार. आता हे बऱ्याच गोष्टी असतात. समजा आता जसं की एक निडल आहे समजा, ही अशी छोटीशी निडल अशी कुठल्याही गोष्टीमध्ये पटकन घुसते, बरोबर. तिथं जर मी हा सिलेंडर घेतला तर तो जाईल का कुठल्याही गोष्टीमध्ये? सरळ सरळ इन्सर्ट होईल का तो?
तो होत नाही, कारण त्याच्या मागे तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं काय असतो ऍक्च्युअली या सिलेंडरचा एक एरिया असतो, बरोबर, समोर, आणि या निडलचा एक छोटासा एरिया असतो. मग काय असतं, एरिया याचा खूप कमी आहे आणि याचा एरिया कसा आहे, खूप जास्त आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट तिथं प्रेशर हाय बिल्ड होतं. का प्रेशर हाय बिल्ड होतं? कारण प्रेशरचा फॉर्म्युला असतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, बट प्रेशर इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ, एरिया जर कमी झाला याचा अर्थ प्रेशर आपोआप वाढतं. मग तुम्हाला कमी फोर्स लावा लागतो इकडे, म्हणजे जास्त फोर्स लावायची गरज नसते. मिनिमम फोर्स मध्ये सुद्धा इन्सर्ट होऊन जाईल निडल. पण तिथंच हा सिलेंडरला तुम्हाला जर इन्सर्ट करायचं असेल तर तुम्हाला मॅक्झिमम फोर्स लावावा लागेल. त्याचं कारण असं की त्याचा एरिया वाढल्यामुळे त्याचं ऍक्च्युअली प्रेशर कमी झालेलं असतं. आणि जर प्रेशर कमी होईल तर कुठली गोष्ट एकमेकांमध्ये इन्सर्ट होऊ शकत नाही, डॅमेज नाही करू शकत ते समोरच्याला. मग प्रेशर खूप मॅटर करतं. मग आपल्याला जिथं जिथं कुठली गोष्ट आपल्याला त्याच्यातून आरपार जायचंय, तुम्ही ती गोष्ट हमेशा टोकदार बनवणार. ठीक आहे ना. आता तुम्ही ट्रेन मध्ये पण बघा, आपल्या ज्या ट्रेन असतात त्यांचे डबे असे सरळ असतात, पुढे असं इंजिन बघा असं फ्लॅट असतं, आहे की नाही, इंजिन ट्रेनच्या डब्यांवर. तेच जर तुम्ही मेट्रो ट्रेन बघितली इंडियामध्येच, तर मेट्रो ट्रेनचं असं असतं बघा, असं असं डॉल्फिन सारखा त्याचा फेस असतो. असं काय करतं ते डॉल्फिन किंवा मासे पण अशा शेपचे का असतात, किंवा एरोप्लेन पण अशा शेपचं का असतं असं? स्ट्रीमलाईन बॉडी. हा, स्ट्रीमलाईन बॉडी म्हणजे काय, मग का करावं लागतं स्ट्रीमलाईन बॉडी त्याला? त्याचं कारण आहे की हे समोरचा जेवढा एरिया कमी राहील ना, हाँ, उतना वो प्रेशर जो लग रहा है एयर का, मतलब एटमॉस्फेरिक प्रेशर बोलते हैं उसको, कौन सा, एटमॉस्फेरिक प्रेशर, वो कम लगेगा. और अगर एटमॉस्फेरिक प्रेशर कम लगेगा तो वो स्पीड बढ़ जाएगी उसकी. और अगर तुम फ्लैट लेके चलते हो तो एरिया बढ़ जाएगा, एरिया ग्रेटर हो जाएगा तो प्रेशर भी बढ़ जाएगा. फिर ट्रेन में वैसे स्ट्रीमलाइन बॉडी क्यों नहीं रहती? हाँ, ट्रेन में स्ट्रीमलाइन बॉडी क्यों नहीं रहती? ट्रेन में रहती ना, मेट्रो ट्रेन में रहती, लेकिन वो ट्रेन में नहीं रहती ना. नॉर्मल ट्रेन चलती है कितनी स्पीड से, ज्यादा से ज्यादा 70-80 100 किलोमीटर पर किलोमीटर पर आवर की स्पीड से. उतनी स्पीड पे उतना ट्रैक फोर्स लगता नहीं है. अगर बहुत ज्यादा स्पीड बढ़ानी है तो फिर लगेगा. तो इसकी वजह से बहुत सी चीजें अभी अभी कुछ कुछ अब कोई कोई लोग क्या बोलते हैं, कार जो चलाते हैं हम, है ना, वो कार जो चलाते हैं उसमें देखो वो क्या बोलते हैं, सारे जो खिड़कियां रहती है ना वो क्लोज करके चलाने का, मतलब एसी एसी चलाने के लिए, बराबर है. तो अब एसी अगर चलाएंगे तो पेट्रोल ज्यादा लगेगा, डीजल ज्यादा लगेगा, ऐसे बोलते लोग. अब कोई कोई लोग क्या करते हैं फिर, अगर आपका लॉन्ग टूर होगा, मतलब बहुत पास वाले टूर में तो ये आता नहीं लॉजिक, लेकिन अगर आपको बहुत लॉन्ग जाना है, मतलब कम से कम 500-600 किलोमीटर, लगभग 300-400 किलोमीटर, तो अगर आप कार के विंडोज को ओपन करके चला रहे हो ना, तो आपका पेट्रोल और ज्यादा लगेगा रादर देन क्लोज के. मतलब आप अगर एसी भी चलाओगे तब भी आपका पेट्रोल कंजम्पशन है, डीजल कंजम्पशन कम होगा. और अगर आप विंडोज ओपन करके चला रहे हो तो डीजल का कंजम्पशन और ज्यादा हो जाएगा. अब ऐसे क्यों, हम तो एसी नहीं चला रहे. हाँ हाँ, तो फिर दिक्कत वही है कि कार का शेप जो है ना वो उसने डिजाइन किया है एरोडायनेमिक शेप, स्ट्रीमलाइन शेप. आपने विंडोज ओपन करके क्या कर दिया, उसको डिस्टर्ब कर दिया. अब उसकी वजह से क्या हो जाएगा, वो एयर जब अंदर आती है ना तो वो अंदर से ईडीस फॉर्म करके रेजिस्टेंस ऑफर करती है, समझे क्या. और वो रेजिस्टेंस फिर तुम्हारी गाड़ी की स्पीड को फिर से कम कर देगा. और गाड़ी की स्पीड को अगर रेजिस्टेंस ऑफर होगा तो फिर डीजल इंजन को ज्यादा काम करना पड़ेगा, तो ज्यादा काम करना पड़ेगा तो ज्यादा डीजल लगेगा. तो इससे बेटर है कि तुम एसी लगा के गाड़ी चलाओ, काम बेटर लगेगा. एसी को बेटर लगता है. हाँ, ज्यादा काम करना पड़ता है ना इंजन को, इंजन पे चलता है ना वो, तो इंजन को ज्यादा पावर लगानी पड़ेगी तो फिर डीजल कंजम्पशन ज्यादा रहेगा. लेकिन अगर तुम लॉन्ग टूर पे जा रहे हो, अगर एसी में जा रहे हो तो तुम्हारा डीजल कंजम्पशन कम रहेगा, और अगर तुम विंडोज ओपन करके जा रहे हो तो डीजल कंजम्पशन ज्यादा रहेगा. और इसके पीछे रीजन क्या है, ड्रैग फोर्स. ड्रैग फोर्स बोलते हैं उसको, ठीक है. एयर जो फोर्स लगाता है उसको ड्रैग फोर्स बोलते हैं. तुमने एरोडायनामिक फोर्स को, एरोडायनामिक शेप को डिस्टर्ब कर दिया है. ठीक है, तो अब ऐसी चीजें रहती है. ऑनलाइन आवाज वगैरह येतोय ना क्लियर? हो सर. ठीक आहे का, नितेश नाही आणि चैत्राली नाही, ठीक आहे. तर सोपं आहे बघा. प्रेशर तर तुम्हाला आता कळलंच असेल, प्रेशर काय असतं, मग फोर्स पर युनिट एरिया. मग निडल वगैरे सर्व ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी वापरतो स्ट्रीमलाईन शेप वगैरे बनवताना. ठीक आहे.
सो आता बघा हे पण गोष्ट आहे बघा एक. आता याला जर हा खिळ्यामध्ये घुसवायचा असेल तर तो इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवत नाही अशी, तो हमेशा टोकदार बाजू तिकडे ठेवतो. कारण त्याला जर इन्सर्ट करायचं असेल ना तर त्याला एरिया कसा करावा लागेल, कमी. तेव्हा काय होईल, प्रेशर वाढणार, म्हणजे हे कमी फोर्स मध्ये पण काम होऊन जाईल. कळलं का? मग हे सगळे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असे असतात. मग तुम्हाला प्रेशर कुठं वापरलं जातं हे कळलं पाहिजे. असं इतकं सोपं नाही विचारणार ते, पण तुम्हाला ऍटलीस्ट माहिती पाहिजे की प्रेशर कुठं वापरलं जातं. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपली. आता पुढे बघा, इथं त्यांनी मोशन ऑफ फ्लुइड सांगितलंय. म्हणजे मोशन ऑफ फ्लुइड बद्दल काय बोलतोय तो, की फ्लुइड असं दोन्ही बाजूनी मोशन करत नाही. आता याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल कुठला पण, तो ऑब्जेक्ट जर एका ठिकाणी स्टेबल आहे, म्हणजे जर असा दोन्ही बाजूनी समजा फ्लुइड आहे त्याच्यामध्ये, तो फ्लुइडच्या मध्ये कुठेतरी ऑब्जेक्ट आहे आणि तिथं जाऊन तो रेस्ट मध्ये आलेला आहे, तर याचा अर्थ काय झालेला असतो, टॉप वरनं आलेलं प्रेशर आणि बॉटम वरनं आलेलं प्रेशर कसं असतं, सेम असतं. तेव्हा जाऊन तो तिथं स्टेबल असतो. आता अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आता जसं की तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल माहिती असेल बघा, ते ऍस्ट्रॉनॉट जे असतात. आता आपल्या बॉडीवरती किती प्रेशर लागले तुम्हाला माहिती का? 180 वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या बॉडीवरती लागलेलं आहे. म्हणजे काय, 1 बार प्रेशर. ठीक आहे, 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल. ठीक आहे, आणि पास्कल म्हणजे काय असतं, 10⁵ म्हणजे 1 वरती किती झिरोज, 5 झिरोज, म्हणजे 1,00,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं प्रेशर लागलेलं आहे. कळलं का? आता 1 न्यूटन प्रेशर एका मीटर स्क्वेअरवर जेवढं लागतं, याचा अर्थ काय म्हणतोय तो, 1 मीटर स्क्वेअरचा जर एरिया असेल, मीटर आणि मीटर, 1 मीटर एवढ्या याच्यावरती ऍक्च्युअली 1,00,000 एवढं पास्कल लागून ठेवलेलं आहे. कळलं का? आता आपली बॉडी हे 1 मीटर स्क्वेअर एरिया काय करत नाही, थोडा कमी करते. पण नाही म्हटलं तरी तुमच्या बॉडीवरती जवळपास 50,000 पास्कल तरी आरामात लागलेलं असतं. म्हणजे हाफ एरिया येतो आपला मीटर स्क्वेअर मध्ये. मग एवढं प्रेशर तुमच्या बॉडीवरती वरतून लागलेलं आहे, पण तुम्हाला ते फील होत नाही. का फील होत नाही? तुमच्या बॉडीने किंवा हार्टने आपल्या रक्ताच्या धमन्यांमध्ये काउंटर प्रेशर मेंटेन करून त्याला बॅलन्स केलेलं आहे. कळलं का? बाकी चीजों में भी होता है इसमें, सब चीजों में है ऐसा. तो फिर उन पे क्यों फील होता है? तो सॉलिड है तो इसका प्रॉब्लम यह है कि उसके कॉम्पैक्टनेस की वजह से वो प्रेशर बिल्ड हुआ है. ठीक है, तो हर जगह पे वही चीज है. अब दिक्कत देखो, तुम अभी एस्ट्रोनॉट गए, अभी ऊपर समझो. अब कोई भी एस्ट्रोनॉट जब ऊपर जाता है, तो एस्ट्रोनॉट को देखा है क्या तुमने कभी भी, वो पूरा पैक होके जाता है. मतलब पूरा ऐसे एस्ट्रोनॉट सूट में रहता है, वो सर से लेके पाँव तक. अब मुझे बताओ, अगर सिर्फ ऑक्सीजन का ही प्रॉब्लम था, तो जैसे स्कूबा डाइविंग करते या पानी में हम डाइविंग करते हैं, उस वक्त तो सिर्फ वो मास्क लगा के सिलेंडर लगा के भाग जाते, पूरा पैक होके जाते क्या पानी में तो घंटे तक रहते हो. ब्लैक कलर से आता है, वो सिंपल वो सिर्फ इसके लिए रहता है कि तैरते आना चाहिए, एक्चुअल में उसकी जरूरत नहीं रहती. अगर सिर्फ ऑक्सीजन प्रॉब्लम है तो ऑक्सीजन का सिलेंडर मिलता है, पीछे लगाओ बैग के जैसा, मास्क लगाओ, चले जाओ. तो सिर्फ ऑक्सीजन अगर प्रॉब्लम रहता था ना, तो सिर्फ मास्क लेके जाते थे ना वो, और सिलेंडर लेके जाते थे. इतना पैक होके क्यों जाते? और एस्ट्रोनॉट बहुत बहुत महंगा रहता है, कारण तिथं एटमॉस्फेरिक प्रेशर कमी राहतं. तो सबसे बड़ी बात वही है कि वहां पे एटमॉस्फेरिक प्रेशर है ही नहीं, लगभग नहीं है. अगर तुम मून पे जाओगे तो थोड़ा बहुत तो भी मिलेगा, नहीं तो बाकी जगह पे बिल्कुल नहीं है. तो एटमॉस्फेरिक प्रेशर ना होने की वजह से क्या होता है, तुम्हारी बॉडी लगभग 50,000 एटमॉस्फेरिक प्रेशर, 50,000 पास्कल प्रेशर काउंटर तो करेगी. उसमें तो फीचर ही है वो तो तुम चेंज नहीं कर सकते उसको. तो अगर तुम डायरेक्टली जीरो प्रेशर में चले जाओगे, और तुम्हारे बॉडी के अंदर कितना प्रेशर है, 50,000 पास्कल प्रेशर है. अब तुम्हारी बॉडी में फिर इतना प्रेशर, फिर नॉर्मल रूल होता है, हाई टू लो प्रेशर क्या हो जाता है, फ्लो होने लगता है. फ्लो कैसे होता है, हाई टू लो, मतलब जितना ज्यादा प्रेशर रहेगा उधर से कम प्रेशर की तरफ अपने आप फ्लो जाएगा. तो किसका फ्लो, कोई भी लिक्विड आपको, कोई भी गैस, तो तुम्हारी बॉडी में क्या है, लिक्विड है अभी, कौन सा, ब्लड है ना. तो ब्लड क्या करेगा, हाई टू लो प्रेशर फ्लो हो जाएगा. तो फिर तुम्हारी बॉडी में हाई प्रेशर है, बाहर लो प्रेशर है, तो पूरी नसें फटके ब्लड बाहर आ जाएगा. समझेगा? हाँ तो होगा ना, 100% होगा. कितना गैप है ये, बहुत बड़ा गैप है ना. तो फटाक से नसें वगैरह फट जाएगी, आंखों से, नाक से, जहां से उसको जगह मिलेगी वहां से खून निकल जाएगा बाहर, मर जाएगा वहीं पे.
मतलब मल्टीपल ऑर्गन डैमेज हो जाएंगे और खत्म, इंटरनल ब्लीडिंग भी हो जाएगी पूरी। तो आदमी 2 मिनट में वहां पे खत्म हो जाएगा, 2 मिनट भी नहीं, 2-4 सेकंड में। सर फिर वो सूट में कैसे प्रेशर बना तो प्रेशर बना के रखता है ना सूट, वही तो प्रॉब्लम है फिर उसका। वो तो एस्ट्रोनॉट सूट ऐसे ही कम रुपए में नहीं मिलता है, उसको बहुत मेहनत करके बनाना, बहुत पैसे में मिलता है वो। तो इतना मेहनत इतना पैसा क्यों लगाया उसने? क्योंकि वो जिंदा रहना चाहिए बीच में। और जिंदा क्यों रहेगा वो? क्योंकि वो प्रेशर मेंटेन करेगा। प्रेशर बहुत इंपॉर्टेंट चीज है, ऑक्सीजन इंपॉर्टेंट चीज है नहीं उतनी, ठीक है। तो ये बहुत सी इंपॉर्टेंट चीजें होती है प्रेशर की वजह से। तो ये ऐसी चीजें होती है। तो हमेशा कोई भी चीज अगर स्टेबल है तो उसको काउंटर किसी ने बैलेंस करके रखा होता है। अब ये प्लंजर देखो, ये यहाँ पे एक स्ट्रक्चर है, नीचे एक स्प्रिंग है। अगर मैं ये स्प्रिंग को यहाँ पे दबा दूं तो ये मुझे काउंटर प्रेशर भी यहाँ से लगाएगा, और एक एक वक्त आने पर वो रुक जाएगा, है ना। रुक क्यों जाएगा? मैंने ऊपर से लगाया हुआ प्रेशर और नीचे से लगाया हुआ प्रेशर क्या हो जाएंगे? बैलेंस हो जाएंगे। जब बैलेंस हो जाता है तब बैलेंस पॉइंट आ जाता है। तो बैलेंस का मतलब बेसिकली होता है कि सारी जगह से लगने वाला प्रेशर या सारी जगह से लगने वाला फोर्स क्या होना चाहिए? बैलेंस होना चाहिए। तब जाके वो चीज वहां पे स्टेबल होती है, समझा। तो कोई भी चीज स्टेबल है इसका मतलब ये नहीं कि वहां पे फोर्स लगा नहीं है, फोर्स लगा है लेकिन बैलेंस है, ठीक है। अभी देखो ये प्लंजर में देखो, अभी नॉर्मल फोर्स की बात करते हैं। नॉर्मल फोर्स का मतलब सरफेसला परपेंडिकुलर। हाँ, ये फिजिक्स में जब भी ये नॉर्मल बात करेगा ना, नॉर्मल फोर्स लगाया, क्या लगाया? नॉर्मल फोर्स। तो नॉर्मल का मतलब फिजिक्स और मैथ्स में होता है परपेंडिकुलर टू दी सरफेस। सरफेस को जब 90 डिग्री में फोर्स लगाओगे तो उसको नॉर्मल बोला जाता है, ठीक है। तो सरफेस यहाँ पे प्लंजर था, इसको प्लंजर बोलते हैं ये डिवाइस को। ये पिस्टन और सिलेंडर की अरेंजमेंट है। ये बाहर सिलेंडर है, ठीक है, और ये अंदर क्या है? पिस्टन है। इंजन रहता है ये, तुम्हारा इंजन जो रहता है गाड़ी का, वो इंजन रहता है, पिस्टन रहता है बाहर, मतलब अंदर पिस्टन रहता है, इसको सिलेंडर बोलते हैं बाहर को। तो ये पिस्टन को समटाइम्स प्लंजर भी बोलते हैं, ठीक है। तो ये क्या होता है? कॉम्प्रेस होते रहता है। तो हमेशा यही फिगर आपको हमेशा थर्मोडायनामिक्स में, फिजिक्स में देखने को मिलेगा। वाई? बिकॉज इंजन जो है ना ये यही है। और ये सब कुछ जो तुम पढ़ रहे हो मैकेनिकल में या फिजिक्स में, वो थर्मोडायनामिक्स में, वो सब सिर्फ तुम इंजन बनाने के लिए पढ़ रहे हो, क्योंकि एनर्जी बनाना है तुम्हें। क्या बनाना है? एनर्जी। अब इसको बाईपास हो रहा है समझो इलेक्ट्रिकल एनर्जी से, लेकिन मैकेनिकल सिस्टम में ये इंजन रहता है। तो यहाँ पे एक क्रॉस सेक्शन एरिया है समझो, ठीक है। और इस पे कितना फोर्स लग रहा है? एक नॉर्मल फोर्स लग रहा है F। तो इस पे एक प्रेशर बिल्ड हो जाएगा कुछ तो भी। तो कितना प्रेशर बिल्ड होगा? फोर्स अपॉन एरिया के इतना प्रेशर बिल्ड हो जाएगा, ठीक है। ऑनलाइन के डाउट आहे का इथपर्यंत? नाही. बोलत चला, हे थोडं बेसिक होत आहे. खूपच 7वी-8वीला झालेलं असतंय, ठीक आहे. आता इथं बघा, हे मॅथ्स मध्ये मी आज जे तुम्हाला लिमिट शिकवलं ना, ते इथं आलंय बघा. ते दिसतंय का? लिमिट घेतलं ना मॅथ्स मध्ये. मतलब प्रेशरचा फॉर्मूला काय असतो? चेंज इन, मतलब इसको हम क्या बोल सकते हैं? इसको हम बोल सकते हैं डेरिवेटिव ऑफ फोर्स, मतलब चेंज इन फोर्स विथ रिस्पेक्टिव चेंज इन एरिया। ये एक्चुअल में फॉर्मूला है इसका। यस, ध्यान दो इधर। तो ये क्या लिया तुमने? डेरिवेटिव लिया ना। तो डेरिवेटिव का मतलब बेसिकली क्या होता है? डेरिवेटिव कब लिया जाता है? जब तुम कोई फोर्स में चेंज लेते हो। चेंज, ये डेल्टा का मतलब होता है चेंज। चेंज का मतलब होता है फाइनल फोर्स माइनस इनिशियल फोर्स, मतलब शुरुआत में कितना लगाया था और बाद में कितना लगाया, उनके बीच में का डिफरेंस, इसको बोलते हैं ये डेल्टा, ठीक है। और जब तुम चेंज को एक लिमिट में बाउंड करते हो, ठीक है, तो उसको बोला जाता है डेरिवेटिव, ठीक है। तो फिर हम इसको बोल सकते हैं डी एफ अपॉन डी ए, समझा। डी कब लगाया जाता है? जब तुम कोई चेंज को लिमिट लोगे तब डी लगा सकते हो, नहीं तो नहीं लगा सकते. लिमिटला बी तर काय आहे लिमिट मध्ये? लिमिट मध्ये काय तेव्हा आपण बी तर लिमिट 0 to 2 असेल लिहितो ना. 0 to म्हणजे इथं लिमिट असेल लिहितो आणि खाली 0 इंटिग्रेशन असतं ते. हा सॉरी इंटिग्रेशन. मग त्याच्यात बी तर होतं ना. इंटिग्रेशन काय करतं? ह्या डेरिव्हेटिव्हच्या इफेक्टला संपवतं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय घेतलेलं असतं तुम्ही? एक छोटासा स्मॉल चेंज घेतलेला असतो, बरोबर. एक छोट्याशा एरियावरती. आता छोटासा एरिया म्हणजे किती छोटासा असेल मला माहित नाही. आता यांनी बघा स्मॉल एरिया घेतला, तर किती छोटा एरिया घेतला त्यांनी? हा एवढा छोटासा घेतलाय बघा, दिसतोय का? पण तो सिलेंडर तेवढाच आहे का? हा,
नाहीये ना, त्याच्यापेक्षा मोठा आहे ना सिलेंडर. आपण काय करतो, एका छोट्याशा गोष्टीचा स्टडी करतो. हे फिजिक्स मध्ये लक्षात ठेवायचं हमेशा. आणि त्या स्टडीला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. कळलं का? एका लिमिटमध्ये जर आपण चेंजेसचा विचार केला आणि त्याचा स्टडी केला तर त्याला डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणतात. आणि एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याचा पूर्ण अभ्यास केला की नंतर आपण त्याला काय करतो, पुन्हा इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन काय करतो, तो डेरिव्हेटिव्ह जो तुम्ही घेतलेला एक छोट्याशा गोष्टीचा त्याचा इफेक्ट संपवतो आणि त्याला पुन्हा पूर्ण गोष्टीला अप्लाय करून देतो. म्हणजे ते पूर्ण पिस्टन साठीचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक भेटून जातात. तिथं ते काय लिहिता काय नंबर्स नाही तर काय हे असं आधी तेव्हा एक्स लिहिता 2:3 आता लिहिणारच ना. तुम्हाला पिस्टनच्या किती पार्ट वरती पाहिजे ते महत्वाचं आहे की नाही. आता मला समजा हाफच पिस्टन पाहिजे, हाफ पिस्टनच्या प्रॉपर्टीज पाहिजे फक्त, बस. हा पिस्टन नकोय. कळलं का? मग मी हे जे काढलंय हे तर एक छोटासा काढलंय. हा पिस्टन होता का हा? नाही. मग जर मी इंटिग्रेशन घेणार 2 to 3 समजा, मी मग 1 to 2 घेणार समजा, मी याला हाफ घेणार समजा पूर्ण, तर मग मला फक्त तो तिथपर्यंतच प्रॉपर्टी सांगतो, पुढच्या प्रॉपर्टी सांगत नाही. कळलं का? हे असं ऍप्लिकेशन असतं त्याचं फिजिक्स मध्ये. म्हणजे तुम्ही त्याला इंटिग्रेशनला पण बाउंडिंग करू शकता. डेफिनेट इंटिग्रेशन असतं मग ते. मग आता तुम्हाला बेसिकली याच्यातून काय कळालं की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाच्या इन्व्हर्स फंक्शन असतात. तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एक छोटासा पार्ट कन्सिडर करून त्याचा स्टडी करत असतात. ठीक आहे. आणि तुम्हाला जर तो छोटासा स्टडी जो तुम्ही केला त्या पार्टचा, तो पार्टचा स्टडी जर तुम्हाला पूर्ण सिस्टीमला अप्लाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय अप्लाय करणार, इंटिग्रेशन अप्लाय करणार. तो त्याला पूर्ण सिस्टीमला अप्लाय करून देईल. कळलं? मग तुम्ही कधी पण बघा, तो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये डीएक्स जर असेल आणि याचं इंटिग्रेशन घेतलं तर याचा आन्सर एक्स येऊन जातं. का? कारण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाला कॅन्सल करून टाकतात, आन्सर एक्स येऊन जातं. समजलं? हे मॅथ्स आणि फिजिक्स एकमेकाला रिलेटेड असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं, एकदम सोप्या भाषेत कळायला तर समजा सी ची सॅलिनिटी मला मोजायची, बरोबर? सॅलिनिटी म्हणजे समजता ना, शारता किती साल्ट आहे त्याच्यामध्ये. तर पूर्ण सीचं पाणी लॅबमध्ये घेऊन येतो का मी? काय करतो मी? एक सॅम्पल घेतो ना. ते सॅम्पल म्हणजे डेरिव्हेटिव्ह झाला. तुम्ही एक छोटासा सॅम्पल आणतो की नाही, तो लॅबमध्ये आणायचा, तो सॅम्पल घेऊन यायचा. तो सॅम्पल म्हणजे एक डेरिव्हेटिव्ह असतो. त्याचा स्टडी करायचा, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे काढायच्या आणि मोर ऑर लेस त्याला एक रेंज ठरवायची त्याची. तुम्ही कधी पण बघा, सॅलिनिटी सी ची सॅलिनिटी फिक्स नसते, ती एक रेंज असते की इथून म्हणजे समजा 10 to 12 च्या मध्ये सॅलिनिटी असणार सीची. रेंज कशी ठरवतो तो, त्या सॅम्पल वरून तो डेफिनेट इंटिग्रेशन घेऊन त्याची एक रेंज ठरवून काढून टाकतो. कळलं का? आता पूर्ण सीचं पाणी एकाने एक हे मानून आपण चेक नाही करू शकत, आपण अप्रॉक्सिमेटली गोष्टी करतो. कळलं का? मग हे एक सॅम्पल आणतो, याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह घेणं. आणि पुन्हा हे पूर्ण सॅम्पलचं ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण याचं सीचं एक ऍव्हरेज रेंज भेटून जातं. कळलं का? मग डेरिव्हेटिव्ह आणि याचा इफेक्ट कसा नल करतात. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एक छोट्या गोष्टीचं सॅम्पल घेणं. इंटिग्रेशन म्हणजे काय, ते सॅम्पलच्या प्रॉपर्टीज सर्व गोष्टीला अप्लाय करणं. एवढं कळलं असेल तर पुढे जाऊ आता. मॅथ्स आणि फिजिक्स रिलेट झालं पाहिजे, नाही तर आयुष्यात हाच प्रश्न तुम्हाला कंटिन्यू राहील की डेरिव्हेटिव्ह का घेतला, इंटिग्रेशन का घेतलं, हे काचा प्रश्न क्लिअर पाहिजे आधी. आता इथं हे माहिती आहे तुम्हाला, बघा प्रेशर काय असते ऍक्च्युली. एक स्केलर क्वांटिटी असते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये फोर्स पर युनिट एरिया असतो, याचं डायमेन्शन काय येणार, फोर्सचं काय युनिट येतं न्यूटन आणि एरियाचं काय येतं मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काढून दाखवू का? एमएलटी कसं आलंय एकदा सांगतो, एकच सांगतो, बाकीचं तुम्ही नंतर काढून घ्या सगळे. हे बघा, हे जे आलंय ना एमएलटी, हे का आलंय ते सांगतो. फोर्स मेजर करतात न्यूटन मध्ये आणि एरिया मेजर करतात मीटर स्क्वेअर मध्ये. आता 1 न्यूटन म्हणजे काय, मीटर पर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हा न्यूटनचा अर्थ असतो. हे म्हणजे 1 न्यूटन असतो. कळलं? आता केजी बघा, केजी आलं इथं, इथं मीटर येईल, इथं सेकंड स्क्वेअर येईल आणि हा खाली मीटर स्क्वेअर आहे. कळलं? हा इथला. हा मीटर स्क्वेअर कुठं जाईल, हा मीटर स्क्वेअरचा 1 मीटर आणि 1 मीटर कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे. याच्या खाली 1 असतो. हा मीटर कोणाकडे जातो, सेकंड स्क्वेअर कडे. म्हणजे ते काय होतं, केजी अपॉन मीटर आणि सेकंड स्क्वेअर. कळालं? हे येईल ना कॅल्क्युलेशन. हा मीटर कॅन्सल झालेला आहे.
मग आता आपण डायमेन्शन काढताना कधी पण हे खालची यांची पॉवर किती असते 1 असते, ज्याला कोण नसते त्याची 1 असते. मग हे खालचे आपण वरती लिहून घेतो. कसं लिहितो मग केजी रेस टू तो 1च येईल, पण मीटर रेस टू -1 येईल. खालचे वर लिहिताना मायनस लिहायचे. एक्सपोनेंशियल पॉवर मधला रूल येतो आणि -2 येईल. ठीक आहे. मग आता केजी म्हणजे कोणाला रिप्रेझेंट करतो, मासला. मास रेस टू कोण आहे 1. मीटर कोणाला रिप्रेझेंट करतो, एल रेस टू -1 यायला पाहिजे होता. मीटर का? हा मीटर -1 यायला पाहिजे होतं इथं. ठीक आहे, इथं -1 पाहिजे आणि सेकंड रेस टू -2 येतं. मीटर का वही है ना, वही है ना. माइनस कैसे है? अरे मीटर नीचे है ना, एक ऊपर आ जाएगा तो एक माइनस बचेगा ना. एक माइनस बचना चाहिए यहाँ पे. अगर दिया नहीं होगा तो लिख लो. ठीक है, नहीं नीचे लिखा है उसने L2. हाँ ठीक है, आ गए. हाँ समझा. तो ये m रेस टू 1, L रेस टू -1, T रेस टू -2 होना चाहिए. अब ये हम पढ़ चुके हैं, इसको कैसे निकालते हैं. ऐसा यूनिट क्या रहेगा इसका, अभी बोला मैंने 2 मिनट पहले. क्या होता है पास्कल. काय युनिट असं त्याचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल म्हणतात. ठीक है, पास्कल साइंटिस्टचं नाव आहे, PA. हाँ मतलब P और छोटा सा ये रहता है वैसा पास्कल. कैपिटल मतलब P और छोटा A. ठीक है, मतलब ये कितना प्रेशर होगा बता सकते हैं इसको तुम. मतलब इसका कहने का मतलब ये है कि 1 मीटर स्क्वायर अगर एरिया, 1 मीटर मतलब 1 मीटर का, 1 मीटर की लेंथ और 1 मीटर की ब्रेड्थ, ऐसा वाला एरिया. समझ गए क्या. ऐसे वाले एरिया पे अगर 1 न्यूटन इतना फोर्स आ जाए, इतना फोर्स 1 न्यूटन फोर्स, तो फिर वहां पे 1 पास्कल इतना प्रेशर बिल्ड होगा. समझे. प्रेशर मेजर करने का और एक यूनिट होता है, उसको बोलते हैं बार. एटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करने के लिए बार का यूज करते हैं. कौन सा प्रेशर, एटमॉस्फेरिक प्रेशर बार में कैलकुलेट किया जाता है. तो बार का प्रेशर 1 बार जो होता है ना, उसको एटमॉस्फेरिक प्रेशर नॉर्मली बोलते हैं. अब एक्चुअल में वो एग्जैक्ट 1 बार नहीं है, वो 1.032 इंटू 10⁵ पास्कल होता है वो. ठीक है, तो हम इसको बोल सकते हैं 1.032 बार. ये एक्चुअल में प्रेशर है. डायरेक्ट 10⁵ कैंसिल करून दे. मग 10⁵ पास्कल म्हणजे बार असतो ना. अच्छा ठीक है. 10⁵ म्हणजे बार असतो. अभी बोला ना मैंने, 10⁵ का मतलब बार होता है. ठीक है, 10⁵ का मतलब 1 पे 5 जीरो, मतलब 1 लाख पास्कल मतलब 1 बार होता है. तो हम क्या बोलते हैं, एटमॉस्फेरिक प्रेशर एक्चुअल में 1 बार है. तो एक्चुअल में 1 बार नहीं है वो, 1.032 बार होता है वो, लेकिन हम अप्रोक्सीमेटली उसको 1 ले लेते हैं. तो तुम कॉम्पिटिटिव में 1 ही लेना, क्योंकि हमें अप्रोक्सीमेटली आंसर चाहिए होता है. लेकिन अगर बोर्ड की बात आएगी तो फिर वहां पे एग्जैक्ट लेना पड़ता है. ठीक है, अब देखो यहाँ पे ये डेंसिटी के बारे में बात कर रहा है. डेंसिटी पता है, डेंसिटी क्या होता है, क्या होता है डेंसिटी. ये ग्रीक लैंग्वेज का वर्ड है. तो ये ग्रीक लैंग्वेज में डेंसिटी का मतलब होता है हेवीनेस. क्या मतलब होता है उसका, हेवीनेस. हेवीनेस मतलब कोई भी चीज अगर बहुत ज्यादा हेवी रहेगी तो उसका डेंसिटी भी अपने आप ज्यादा रहता है. तो डेंसिटी ज्यादा क्यों रहता है, क्योंकि वो ज्यादा हेवी रहता है. तो हेवी क्यों रहता है वो, क्योंकि उसमें मास जो है वो बहुत ज्यादा है और उसके कंपैरिजन में वॉल्यूम उतना नहीं है. समझे क्या. तो वॉल्यूम, मास पर यूनिट वॉल्यूम का मतलब हो जाता है डेंसिटी. और डेंसिटी रिप्रेजेंट करते हैं इस लेटर से, ये ऐसे रहता है. इसको बोलते हैं रो, RHO, रो. क्या बोलते हैं उसको, रो मतलब डेंसिटी. ठीक है, तो उसमें भी आता है क्या बोलते हैं, सिंबल आते रहेंगे इधर उधर. रेजिस्टिविटी को आता है. हाँ. अगर इलेक्ट्रिसिटी में रो बोला जाए, इलेक्ट्रिक चैप्टर्स में, इलेक्ट्रिसिटी वाले चैप्टर्स में, तो इसका मतलब हो जाता है रेजिस्टिविटी. क्या हो जाता है उसका मतलब, इलेक्ट्रिक वाले चैप्टर्स में रेजिस्टिविटी बोलते हैं इसको, और मैकेनिकल वाले चैप्टर्स में रो बोलते हैं. रो मतलब डेंसिटी बोलते हैं उसको. अब सिंबल्स ना अलग अलग जगह पे अलग अलग रहेंगे. सिंबल स्पेसिफिक है, लेकिन चैप्टर चेंज तो उसका मीनिंग में चेंज हो जाता है.
तो डेंसिटी का बहुत आसान सा मतलब है, मास पर यूनिट वॉल्यूम। ठीक है, अब यहाँ पे देखो एक कंटेनर है, इसमें ये मास बोल रहा है, कितने बहुत से बॉल्स दिख रहे हैं आपको। ठीक है, और ये कुछ तो भी इसका वी वॉल्यूम है, तो इसका डेंसिटी क्या आएगा, मास पर यूनिट वॉल्यूम आएगा। अब इसमें थोड़ा सा एक दिक्कत है यहाँ पे, थोड़ा सा मैं बता देता हूँ। डेंसिटी का उसने बोला स्केलर क्वांटिटी वगैरह है, फिर स्केलर क्वांटिटी मतलब इसको कोई डायरेक्शन वगैरह कुछ नहीं रहता है। इसका डायमेंशन अभी ये फॉर्मूले से निकाल सकते हो तुम डायमेंशन। कौन सा वाला, डेंसिटी क्या रहता है, मास पर यूनिट वॉल्यूम रहता है। तो डेंसिटी का रहता है मास पर यूनिट वॉल्यूम, तो मास क्या रहता है केजी में, और वॉल्यूम किस में मेजर करते हैं, मीटर क्यूब में। तो मीटर क्यूब किधर आ जाएगा ऊपर, तो केजी रेस टू 1, मीटर क्यूब रेस टू -3। तो केजी रिप्रेजेंट करता है मास को, तो मास रेस टू 1, लेंथ रिप्रेजेंट करता है मीटर क्यूब, तो लेंथ रेस टू -3, और टाइम है नहीं इसलिए 0, मतलब 0 नहीं। ठीक है, तो डायमेंशन ऐसे हो जाता है। बची बात इसकी, अभी अगर मैं एक क्वेश्चन पूछ लूं आपको, फॉर एग्जांपल अगर मेरे पास 2 बॉक्स है, ठीक है, एक बॉक्स में कुछ बॉल्स है, लाइक 3 बॉल्स, और इस बॉक्स में, मतलब साइज पे मत जाओ बॉल्स के, सिर्फ बॉल्स की काउंटिंग पे ध्यान दो। 5 बॉक्स है, ठीक है, अगर मैं बोलूं इसका वॉल्यूम V था, ठीक है, और इसका वॉल्यूम 2V है, तो मुझे बताओ डेंसिटी किसकी ज्यादा रहेगी, 1 की या 2 की? सेकंड की डेंसिटी ज्यादा रहेगी, सेकंड की डेंसिटी ज्यादा रहेगी। ऑनलाइन काही वेगळा आन्सर आहे का कोणाचा अजून? ऑनलाइन पूर्वा, पुष्कर, कार्तिक, आर्या, कोणाची डेंसिटी जास्त असेल, रो 1 का रो 2? पटकन बोला, मीटिंग येऊन जाईल नाही तर। रो 2 ची डेंसिटी जास्त असेल, कन्फर्म? काय रे, कोणाची? रो 2 म्हणून साठी चुकलाय मग तुमचा आन्सर। तुम्हाला कॉन्सेप्ट न समजून घेता रट्टा मारणं म्हणतात त्याला। 3/V कर सकते हैं ना इसको क्या बोलते हैं, आता काय लक्ष द्या इकडे, कर सकते इकडे लक्ष द्या। मी तुम्हाला म्हटलं डेन्सिटी फक्त काय फक्त मासवर डिपेंड आहे का ती, कशावर डिपेंड आहे अजून? हैं वॉल्यूम व्हॉल्यूम पण आहे ना, मग फक्त मासकडे लक्ष ठेवायचं का, व्हॉल्यूमकडे लक्ष नाही ठेवत तुम्ही? व्हॉल्यूमलेस घेतला ना. व्हॉल्यूम कसं काय घेतलं तुम्ही, इथं व्हॉल्यूम जर V होता तर याचा 2V झालाय ना, हा. मग याचा अर्थ याची पहिल्याची जर डेन्सिटी काढायची म्हटली तर याच्यामध्ये किती बॉल होते, 3, आणि याचा व्हॉल्यूम किती होता, V, सो 3/V त्याचा व्हॉल्यूम झालेला आहे। आपण असं मानून घेऊ की समजा याचा व्हॉल्यूम असेल समजा 10, तर याचा किती पाहिजे होता, मग 20 पाहिजे होता की नाही, म्हणजे त्या हिशोबाने 20 पाहिजे ना, डबल पाहिजे ना तो। Inversely proportional आहे. असू दे ना, ठीक आहे, आता मी एक लॅक्स अजून काढून घेतो, मग 3/10 होईल की नो, त्याचा आन्सर किती येईल, 0.3। काही डाऊट याच्यात, बरोबर आहे ना हे? आता रो 2 चे फॉर्म्युला काय येईल, मास 2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम 2। मास किती तुमचं 5, आणि व्हॉल्यूम किती आहे 20, म्हणजे किती 1/4, म्हणजे किती 0.25। मग कोणाची डेन्सिटी जास्त, पहिल्या वेळेस. कोणाची डेन्सिटी जास्त? पहिल्या वेळेस. हा, जास्त बोललो ना, जास्त डेन्सिटी कोणाची होती असं म्हटलं ना मी तुम्हाला। मग मॅटर काय झालं इथं, समजलं का तुम्हाला? मॅटर हा झालाय की तुम्ही फक्त मासवर कॅल्क्युलेट करायला लागलेत। मास भलेही त्याच्यात 5 झाले, त्याच्याकडे 5 बॉल झाले, त्याच्याकडे 2-3च बॉल आहेत, पण मास याचं वाढलंय, तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये व्हॉल्यूम थोडा जास्त वाढलाय, आणि डेन्सिटी म्हणजे फक्त मास नाहीये, डेन्सिटी त्यांचा रेशो आहे, कळलं का? दोघांची डेन्सिटी सारखी होण्यासाठी याच्याकडे अजून एक बॉल असला पाहिजे होता, अजून एक बॉल असतात तर ती सारखी झाली असती, सारखी झाली असती, आणि जर आणि एक वाढला असता तर मग ती वाढली असती। सारखी होण्यासाठी म्हणजे काय, सिंपल लॉजिक आहे, जर व्हॉल्यूम डबलनी वाढतोय तर बॉलची काउंटिंग सुद्धा डबलनी वाढायला पाहिजे होती, तेव्हा ते सारखे आले असते, कळलं का? मग डेन्सिटी हा खूप मॅटर करतो, हे काय नुसतं वाचून फायदा नाही, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असलं पाहिजे। ऑनलाईन कळलं का आता हे क्लिअर? हो। इथं त्यांनी डेन्सिटी दिलेल्या आहेत वेगळ्या मटेरियलच्या। आता हा एक नवीन टॉपिक आहे, हा रिलेटिव्ह डेन्सिटी प्रकार असतो। रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, आपण ऍब्सोल्यूट डेन्सिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी असे 2 प्रकार असतात। ऍब्सोल्यूट डेन्सिटी म्हणजे
डेन्सिटी ऑफ द हा म्हणजे कोणत्याही सबस्टन्सची आपण स्वतःची डेन्सिटी घेऊन टाकतो डायरेक्ट वाच. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, आपण त्या डेन्सिटीला कोणत्याही सबस्टन्सच्या डेन्सिटीला आपण वॉटर सोबत कम्पेअर करतो. म्हणजे एका अशा गोष्टी सोबत कम्पेअर करतो जी सगळ्या अवेलेबल आहे, युनिव्हर्सली अवेलेबल आहे. कोण आहे मग? वॉटर, Water. सगळीकडे अवेलेबल आहे. सो वॉटर सोबत आपण कम्पेअर करणार. वॉटर पण कुठलं? 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेलं वॉटर, 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेलं वॉटर. का? एनामॅलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये काय ये क्या होता है? एनामॅलस बिहेवियर ऑफ वाटर का मतलब होता है कि अगर वाटर एक अकेली ऐसी चीज है, अकेली नहीं बाकी की भी चीज है, एंटीमनी बिस्मथ व्यू रहता है उसमें. वाटर ऐसी चीज है कि जिसको अगर तुम टेम्परेचर कम करते चलो उसका, तो टेम्परेचर कम करने की वजह से वो सॉलिड होते चलता है. बराबर है कि नहीं? जब कोई भी चीज सॉलिड होती है तो उसका वॉल्यूम क्या होना चाहिए? कम होना चाहिए ना. वॉल्यूम कांस्टेंट रहेगा ना, liquid ऐसे का वॉल्यूम कांस्टेंट रहेगा. अब बर्फ का वॉल्यूम कम रहता है, पानी का वॉल्यूम ज्यादा रहता है. हाँ वॉल्यूम ज्यादा रहता है, डेंसिटी सेम ही. डेंसिटी में भी फर्क आता है, डेंसिटी भी ज्यादा हो जाती है सॉलिड बनने से. ठीक है. मॉलिक्यूल्स सेम ही रहेंगे ना. अरे मॉलिक्यूल सेम रहती है लेकिन वॉल्यूम कम हो रहा है ना. अरे फिर से वही आ गया क्या? अभी तो बताया हाँ, मैंने, ठीक है, समझ गया. मास तो सेम है लेकिन वॉल्यूम कम हो रहा है, हाँ, तो डेंसिटी ज्यादा बन ज्यादा जाएगी. ठीक है. तो सॉलिड वाटर के बारे में क्या होता है, वाटर क्या होता है, 4 डिग्री सेल्सियस तक आते आते कोई प्रॉब्लम नहीं है उसमें, वो बराबर सारी प्रॉपर्टी दिखाता है, वॉल्यूम अपने आप कम होते रहता है. जैसे 4 डिग्री सेल्सियस से नीचे वो उतरना स्टार्ट करता है, 4 से 0 तक, वो यहाँ पे वो बिहेवियर फॉलो नहीं करता. इस केस में क्या होता है,